केंद्रीय कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान मोदींकडून ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय लष्कराचं कौतुक. भारतीय लष्कराने केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल सैन्याच्या कामगिरीबद्दल गौरव. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलवली उद्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक. सर्व पक्षांच्या नेत्यांना ऑपरेशन सिंदूरची माहिती देत पाठिंबा घेण्याचा प्रयत्न करणार. एअर स्ट्राईक नंतर समोर आलेलं पाकिस्तानचं JF-17 फायटर जेट वायुदलानं पाडलं. अखनूर सेक्टरमध्ये झाली चकमक. ऑपरेशन सिंदूर मध्ये मुझफ्फराबाद मधील हिजबुल मुजाहिदीनचा बिलाल दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त. हिजबुल्लाचा कमांडर याकूब मुघलचा देखील खात्मा. भारताच्या हल्ल्यात मसूद अझहरचं कुटुंब आणि अझहरची मोठी बहीण ठार झाल्याची माहिती. तर मसूद अझहर बचावला, वरिष्ठ सूत्रांची माहिती. भारताच्या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचे 6 कमांडर ठार. हाफिज अब्दुल मलिक मुजस्सिर या म्होरक्याचा खात्मा. आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही. भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल, तो आपण आज घेतलेला आहे. ऑपरेशन सिंदूर नावातच सर्व काही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सैन्य दलासह पंतप्रधान मोदींचं कौतुक. सीमापार दहशतवादावर भारताने योग्य ती कारवाई केली. मात्र पाकिस्तानमधून भारतात आणखी हल्ले होऊ शकतात. परराष्ट्र मंत्री विक्रम मिस्री यांची माहिती.